आज सोलापूर महानगरपालिकेच्या सभेत लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा मुद्दा चांगलाच गाजला। सभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नगरसेवक सभा सोडून बाहेर पडले। या विषयावर अधिकची प्रतिक्रिया शिवानंद पाटील यांनी दिली आहे। बघा काय म्हणाले शिवानंद पाटील। महानगरपालिकेच्या इलेक्शन होण्यापूर्वीपासून आमदार विजयकुमार देशमुखांनी लिंगायत स्मशानभूमीसाठी आणि त्यामध्ये अशी कुठली म्हणले नव्हते। जर होटगी मठाला काढावे साहेब जर करत नसेल तर होटगी मठ सक्षम आहे असं त्यावेळेस 5व्या महिन्यात पत्र आमदार देशमुखांचा। त्यानंतर त्या कमिटीला बोलवण्यात आला होता, संबंधित कमिटीला बोलवले, आमदार साहेबांना बोलवले आणि अटी व शर्ती मान्य करण्यासाठी होटगी मठाकडून पत्र मागितली होती। त्या पत्र अनुषंगाने आम्ही देखील संस्थेने मान्यता दिली की आम्ही स्वखर्चाने किंवा जे काय फंडामेंटल्स अगोदर जे कुठल्या काय मूलभूत गरजा आहेत त्या देखील संस्थेने सक्षमपणे आम्ही करण्यात तयार आहे। म्हणून ही करत असताना सन्मान्य 12 तारखेला आम्ही उपायुक्तांना विचारलं गेलं की आम्ही मग तुम्ही भूमी मालमत्ताकडनं ज्या वेळेला नोटीस काढली होती धर्मराज काडादी यांना की आपण वारंवार आपल्याला कळवण्यात आल्यावर बी आपण पत्रावर न करता आपण उत्तर दिलं नाही, न दिल्यामुळे आम्ही संस्थांनी पुढाकार घेऊन हे मागणी केलेली आहे। पण याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की जो पूर्वी झालेला प्रस्ताव आहे तो विखंडित करावा आणि नव्या पद्धतीचा हे माझं म्हणणं नव्हे, हे आयुक्तांचं म्हणणं होतं। ते विखंडित करा म्हणून त्यांनी जनरल बोर्डापुढे ते विषय आणला होता। पार्टी मीटिंग मध्ये मी त्याचाच जाब विचारलो की आयुक्तांनी दिलेला विषयाला अजेंडावर का घेण्यात आलेला आहे आणि एका करत असताना एका विशिष्ट संस्थेला तुम्ही देण्यात यावा म्हणून त्यांनी ज्या उल्लेख केले होते त्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्यापैकी एकीकडे पाठपुरावा देखील केली, याचा विरोध बी केला होता आणि आम्हाला आश्वास करण्यात आलेला की तिन्ही आमदार समावेत आणि दोन्ही संस्थेच्या समावेशामध्ये बैठका घेऊन निर्णय करण्यात यावा म्हणून आता देखील बोर्डामध्ये मागणी केली। पण आता सूचना काय झाल्या पण तुम्ही असं म्हणताय की बाबा पार्टी मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झाली होती। हो, तशा पद्धतीचं नाही झालाय, तशा पद्धतीने रोलिंग सभागृहामध्ये झालेला नाही। मग ह्याच्यामध्ये तुम्ही नाराजी व्यक्त करून आज तुम्ही 26-27 नगरसेवक जे काय आहेत ते तुम्ही बाहेर आलात। नाही, 26-27 म्हणण्यापेक्षा हे आमच्या हिंदू स्मशान आमच्या लिंगायत स्मशान अस्तित्वाचा प्रश्न आहे। त्याच्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे आमदार विजयकुमार देशमुखांनी गेले 6 महिन्यापासून त्यांच्या मतदारसंघात असलेल्या पत्रव्यवहाराला जर केराची टोपली प्रशासन यांनी करत असेल तर हे निषेधाचा भाग आहे। हे कशाचं धोतक म्हणायचं, पुढची भविष्याची रणनीती काय असेल सभागृहामध्ये जर का या पद्धतीचं रोलिंग तुम्हाला अपेक्षित नाही झालं तर? नाही झालं तर आम्ही आंदोलन पवित्रामध्ये आम्ही आजही तयार आहे, उद्या तयार आहे। नक्कीच।